महात्मा गांधीजींचा जयंती आणि तसेच भारताचे पूर्व पंतप्रधान माननीय लाल बहादूर शास्त्री साहेबांचाही जन्मदिवसाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। देशामध्ये खूप मोठे थोर महापुरुष होऊन गेले, यापुढेही होणार, परंतु एक महापुरुषांचं नाव अजरामर असेल, ते आहेत सन्माननीय महात्माजी गांधी। ज्या विचार कधीही मरणार नाही, फक्त भारतच नव्हे पूर्ण विश्वासाठी ते प्रेरणादायी। आणि जेव्हा जेव्हा कुठलंही संकट आलं, ते गांधीजींचा सत्याग्रह असेल आणि त्यांच्या अहिंसावादी असेल, ते अजरामर त्या गोष्टी आहेत। खूप विचार असतात आणि त्या विचारामध्ये हे अहिंसावादी आणि तसेच सत्याग्रही हे कधी न संपणारे गोष्टी आहेत। आणि अशा महामानवांचं आज जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी एकत्रित जमलो। माननीय खासदार साहेब, आपण जे काही विचार मांडलेला आहे, आमच्या महानगरपालिकेचे सुद्धा तसेच विचार आहेत। थोर महापुरुषांचा फक्त पुतळाच नव्हे, सर्व त्यांचा विचार मनामध्ये नवीन पिढीमध्ये ते रुजलं पाहिजे आणि त्याचा आदर्श घेऊन ते पालन व्हायला पाहिजे। नक्कीच महानगरपालिका याचा 100% विचार करणार। आता बरेच पुतळे आम्ही बघितलं, विविध धातूचे असतात, परंतु पहिल्यांदाच मी महात्मा गांधींच्या अशा जे पुतळा आहेत, एक दगडामध्ये बनलेला असे अतिशय सुंदर पुतळा आहेत, परंतु त्याचा आसपास सुशोभीकरण जे आहे कशा पद्धतीने करता येईल, एक चांगलं गांधीवादी विचारांचा आर्किटेक्ट त्या ठिकाणी घेऊन त्याला एक चांगलं प्लॅनिंग करून, कारण ज्यावेळेला महात्मा गांधीचं नाव येतं ते सर्व पक्षाचे आहे, एका पक्षाचे नव्हे, ते सर्व पक्षाचा विचार, फक्त भारताच्याच पक्षाचे नव्हे, पूर्ण जगभरातील सर्व पक्षांचा विचार मांडला जाणारे महात्मा गांधी आहे। तो त्यामुळे आम्हाला ज्यावेळेला हे काम करीत असताना मला खात्री आहे की आम्हाला कुठलाही अडचण येणार नाही। आणि महात्मा गांधींचा ज्या वेळेला आम्ही संकट येतो, ते 100% त्याचा विचार दररोज आपण गांधीजींचा विचार ऐकल्याशिवाय, ते पालन केल्याशिवाय आपला दिवस सुरुवात होत नाही आणि रात्री संपत नाही। आणि दुसरा एक महामानव ज्यांचा जन्मदिवस आहेत, लाल बहादूर शास्त्रीजी। जय जवान जय किसान। आज किसान फार प्रमुख आहे आणि तसेच देशाचं संरक्षण करणारे जवानांचे सुद्धा जे मोठं जवान आणि किसानाचे असे नारा देणारे त्यांचाही जन्मदिवस आहे। आज दोन्ही थोर महापुरुषांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जन्मलो, एकत्रित आपण त्या जन्मदिनाच्या निमित्ताने एकत्रित आपण जमलेलो आहोत। उपस्थित सर्व लोकांना परत मी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि नक्कीच खासदार साहेबांचा विचार, जे महामानवांचा विशेष करून स्मारक कशा पद्धतीने करायचं, कुठे करायचं, आपल्या नक्कीच आपल्या गायडन्समध्ये आपण नक्कीच करू, असे मी या ठिकाणी सांगतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।